विधानसभा निवडणुकीत झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर भाजपकडून आता महाराष्ट्रात संघटनात्मक बदल करण्यात आलेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्राच्या प्रभारीपदी केंद्रीय मंत्र्यांची नियुक्ती केली आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी म्हणून अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती करण्यात आली आहे। भाजपने महाराष्ट्रासह हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीर येथे होत असलेल्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने या नवनियुक्त्या जाहीर केल्या आहेत। विशेष म्हणजे ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। त्यामुळे भाजपने लोकसभेला झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी संघटनात्मक बदलाचा कार्यक्रम हाती घेतलाय। महाराष्ट्रात भाजपने अमित शाह यांचे अत्यंत खास मानले जाणारे भूपेंद्र यादव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती केली आहे। त्यामुळे या खास माणसांच्या माध्यमातून महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर आता मोदी शहांचे विशेष लक्ष असणार आहे। भूपेंद्र यादव हे सध्या केंद्रीय मंत्री असून त्यांनी यापूर्वी गुजरात आणि बिहारचे प्रभारी म्हणून पक्षाचं काम पाहिलंय। त्यामुळे अनुभवी माणसांची फळी भाजप आता महाराष्ट्राच्या मोहिमेवर पाठवत आहे। याशिवाय राज्यातही भाजपमध्ये फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्षांच्या कामगिरीचा नवीन प्रभारी आढावा घेणार आहेत। त्यानंतर काही बदल होणार असल्याचं बोललं जातंय। त्यामुळे भाजपकडून महाराष्ट्राला नवे प्रदेशाध्यक्ष मिळण्याचीही शक्यता वर्तवली जाते। लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजप चांगलीच बॅकफूटवर गेली। फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका हा थेट भाजपला बसलाय। त्यामुळे भाजपला विधानसभेसाठी नवी रणनीती आखावी लागणार आहे। त्यासाठी महाराष्ट्राच्या मोहिमेवर आलेले हे नवीन प्रभारी कशी व्यूहरचना आखणार हे पाहावं लागणार आहे।